कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. राज्य शासनानं जाहीर केलेल्या कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करून सर्वसमावेशक कर्जमाफी लागू करावी. या मागणीसाठी शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के आणि महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे सभापती बाळासाहेब नहाटा यांच्या वतीनं नायब तहसीलदारांना निवेदन दिलं गेलंय. शासनाची ही कर्जमाफी शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी आहे, अशी टीका केली गेली आहे. मागण्या मान्य न झाल्यास जिल्हा परिषद गटनिहाय रास्ता रोको आंदोलन छेडलं जाईल, असा इशाराही राजेंद्र म्हस्के यांनी दिलाय. लोणी व्यंकनाथमध्ये आज बाजार समितीचे सभापती आदरणीय बाळासाहेबजी नाटासाहेब आणि त्यांच्या आज गावातील शेतकरी नेते आदरणीय लालासाहेबजी काकडे यांनी पुढाकार घेऊन आज लोणीमध्ये एक दिवसीय लक्षणीय उपोषण, हे फसवी कर्जमाफी ज्याप्रमाणे आज राज्यभर आंदोलन चाललंय आणि त्याच आंदोलनाचा भाग म्हणून आज लोणी व्यंकनाथने पुढाकार घेतला आणि त्या पुढाकारामध्ये त्या संस्थेचे चेअरमन आमचे सहकारी मित्र बाळासाहेब थोरात असतील, त्यांचे व्हाईस चेअरमन असतील, या संचालक मंडळाने आज त्या ठिकाणी मोठा लोणीमध्ये कार्यक्रम केला आणि तो कार्यक्रम केल्यानंतर आज या ठिकाणी पुढची दिशा ठरवण्यासाठी आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज तहसीलदारांना भेटलो आहोत, त्यांना निवेदन दिलं आहे आणि त्या निवेदनामध्ये पुढची दिशा काय आहे ते आताच आपल्याला त्या ठिकाणी साहेबांनी सांगितलेलं आहे. आणि ही सगळी चळवळ उभा करण्यासाठी आता आम्हाला तुम्हाला सगळ्याला एकत्र येऊन हा लढा लढावा लागेल. त्याचाच एक भाग म्हणून कालचं एक आंदोलन झालं, त्याला जोडून आज लोणी ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन आज मोडेवडगाव असेल, काल मोडेवडगावमध्ये सुद्धा त्या ठिकाणी JRची होळी झाली. असा प्रत्येक गाव हळूहळू त्या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी होते आणि एक मोठं व्यापक आंदोलन या ठिकाणी आता तालुक्यात उभा राहून हे राज्यामध्ये कसं जाईल आणि त्याचा अंतिम निर्णय आम्ही ज्यापर्यंत होत नाही तोपर्यंत थांबणार नाही. आणि आज ही सुरुवात आहे आणि म्हणून करता मुख्यमंत्र्याला भेटू, मुख्यमंत्र्याला घेरावा घालू, वेळ आले तर एकाही मंत्र्याला या जिल्ह्यात फिरू देणार नाही, अशा पद्धतीचं आम्हाला भूमिका घ्यायची वेळ आली तर घेऊ. परंतु कर्जमाफी ही 7-12 कोरा होत नाही तोपर्यंत आमचा लढा चालू राहील, एवढं सांग. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी अटीविरहित सर्वसमावेशक कर्जमाफीची आवश्यकता असल्याचं बाळासाहेब नहाटा यांनी सांगितलंय. महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना नुकतीच जाहीर केली आणि कर्जमाफीपेक्षा एवढी प्रसिद्धी केली, परंतु प्रसिद्धीच्या मानाने ही कर्जमाफीची योजना अत्यंत फसवी आहे असं आमचं मत आहे. आणि ताबडतोब ही फसवी कर्जमाफी योजना रद्द करून 2019चा जो क्रायटेरिया त्यांनी लावलेला आहे तो त्या ठिकाणी रद्द करावा आणि सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, यासाठी आज आम्ही लोणी व्यंकनाथ तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी लाक्षणिक एक दिवसाचं संस्थेचे माजी चेअरमन श्री लालासाहेब काकडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. आणि त्याचं निवेदन देण्यासाठी आज आम्ही मान्य तहसीलदार साहेबांकडे राजेंद्र म्हस्के असतील, मी असेल, आमच्या संस्थेचे चेअरमन बाळासाहेब थोरात असतील, आम्ही सर्वजण आणि गावातील ग्रामस्थ यांनी आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे. आणि आता आमची पुढची दिशा अशी आहे की आम्ही प्रत्येक जिल्हा परिषद गटवाईज त्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन त्या ठिकाणी करणार आहे. आणि पहिलं रस्ता रोको आंदोलन बेलवंडी जिल्हा परिषद गटाचं त्या ठिकाणी लोणी व्यंकनाथ किंवा बेलवंडी या गावामध्ये करण्याचं नियोजन आता आम्ही इथून गेल्यानंतर करणार आहे. आणि श्रीगोंदा तालुका कृती समितीचे अध्यक्ष आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने लढा देणारे लोकनेते राजेंद्र म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा संपूर्ण श्रीगोंदा तालुक्यामध्ये शासनाच्या फसव्या कर्जमाफी योजनेच्या संदर्भामध्ये आम्ही अतिशय ताकद लावून आमच्या ताकदीने त्या ठिकाणी या सरकारच्या फसव्या योजनेच्या विरोधामध्ये आंदोलनाची भूमिका घेणार आहे. महायुतीमध्ये तरी देखील जी फसवी कर्जमाफी असं म्हणतात, कसं पाहताय? हे महायुतीमध्ये जरी असलं तर शेवटी बघा असं असतं की सोन्याची सुरी असली म्हणून ती काही उरी मारून घेता येत नाही. जरी त्या ठिकाणी सरकार आमचं असलं तर सरकारने एखादा चुकीचा निर्णय घेतला. आता काल तुम्ही पाहिलं असेल की आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या राज्यातल्या बाजार समित्यांचे खूप मोठी मीटिंग राज्यातल्या बाजार समित्यांची पुणे या ठिकाणी आयोजित केली आणि सरकारने जे राष्ट्रीय बाजाराच्या नावाच्या गोंडस नावाखाली जे त्या ठिकाणी आमचं संचालक मंडळ बरखास्त करून
त्या ठिकाणी शासननियुक्त संचालक मंडळ आणलं. त्याच्या विरोधात रस्त्यावरची लढाई करायची तयारी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. असं काही नाही महायुतीमध्ये असलं म्हणून काही सरकारच्या धोरणाला विरोध करायचा असं नाही. जिथं चुकतं तिथं त्या ठिकाणी निश्चितपणाने आम्ही उभं राहणार. या संदर्भात मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांच्याशी काही पत्रव्यवहार झालाय का किंवा करणार आहात? हो, 100%. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही या संदर्भात आधी गाव पातळीवर आंदोलन करणार, तालुका स्तरावर करणार आणि त्यानंतर जिल्हा स्तरावर आंदोलन करणार आणि याची व्याप्ती वाढवत राज्यस्तरीय आता तिकडे रोहित पवार पण पंढरपूरमध्ये आंदोलन करतायत. ते पण शेतकऱ्यांच्या हितासाठीच करतायत. राज्यातल्या सगळ्या शेतकरी नेत्यांना भेटून आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना भेटण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे. गणेश कविटकर, सी न्यूज मराठी, श्रीगोंदा. आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65.